ठरलं तर मग येणाऱ्या प्रचार सभेत सिद्धू आणि पूर्वीचं लग्न आणि आपली युती दोन्ही जाहीर करून टाकू. काय गुणाजीराव, आता तरी खुश झालात ना? अहो बोला ना, खुश झालात ना तुम्ही? खुश. अगं रेणुका, पाहत काय उभी राहिलीस? गुणाजीराव आलेत, चहा नाश्ता काय बघा आता. हो हो बघते, आणि काहीतरी गोड सुद्धा आणते सोबत. हो आले. चला या गुणाजीराव, बसूया. चल चल. ही खीर अशी जयंतला पण आवडली पाहिजे, मज्जा येईल. धन्यवाद ताई. तुम्हाला एक सांगतो, कित्येक वर्ष इथं मी काम केलं, पण एवढ्या आपुलकीने मला कोणी खायला दिलं नाही हो. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद हो. देव तुमचं भलं करो. दादा हो, तुम्ही थँक्स कशाला म्हणताय? उलट तुम्ही मी बनवलेल्या पदार्थाला दाद दिलीत हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं, मी जाते आता आत. हो. Did you receive the mail? Yeah. Okay. तेच त्यांना फॉरवर्ड कर. Okay? See you. Bye. मॅडम आज कुठे बाहेर गेला नाही? नाही सर. गुड. गेट बॅक टू वर्क. देवा, साहेबांना माझ्याकडून कळलं की मॅडमने खीर दिली होती तर हाकलून देतील, आणि बाहेरून कळलं तरी तंगडे मोडतील. पण माझी एक अट असेल. कोणती अट? सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नाची घोषणा करू. काय चाललंय हे सगळं? एकदा का सभेत माझ्या आणि पूर्वीच्या लग्नाची अनाउन्समेंट झाली ना तर राडा होईल. मला भावना मॅडमना कायमचं विसरावं लागेल. मिस्टर गाडे पाटील, हॅलो. हा हॅलो मॅडम, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. खरं तर खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडलोय मी, म्हणून तुमची मदत हवी होती जरा. हो सांगा ना. काय करू? सांगून टाकू का सगळं यांना मनातलं? हॅलो हॅलो मिस्टर गाडे पाटील, बोला ना. हा म्हणजे कधी कधी होतं ना असं की आपलं मन आपल्याला एक सांगत असतं आणि त्याच वेळी समाज काय बोलेल याची भीतीही वाटत असते. तशाच काहीतरी कात्रीत सापडलोय हो मी. म्हणजे मी नाही, माझा एक मित्र आहे, तो त्याने एक खूप मोठी गोष्ट जवळच्या माणसांपासून लपवली. तसा तो भित्रा नाही आहे अजिबात, आणि परिणामांची काळजी सुद्धा नाही आहे त्याला. फक्त थोडासा हळवा आहे. कोणाचं मन दुखवू शकत नाही, म्हणूनच त्याला त्याच्या मनातलं बोलताच येत नाही. मला कळत नाही आहे मी कसं सावरू त्याला या सगळ्यातून, आणि कसं समजावू त्याला. मिस्टर गाडे पाटील, अहो तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. तुमचा मित्र ती गोष्ट जवळच्या माणसांपासून लपवतोय कारण त्याला भीती आहे ती माणसं त्याच्यापासून दुरावली जाते.
पण मला सांगा, अशी लपवाछपवी करून त्या माणसांना शेवटी तो दुखावतोच आहे. तुम्ही त्याला नीट समजावून सांगा. त्याला म्हणाव अजिबात घाबरू नको, धीर एकवट, एक मोठा दीर्घ श्वास घे आणि जे काही खरं आहे ना ते सगळं सांगून टाक समोरच्याला. जे होईल ते होईल. आपली माणसं माफ करतात हो. हे बघा, आता तुम्ही मला सांगा, जर का आपल्या बाबतीत असं काही झालं तर आपण एकमेकांना माफ करणार नाही का? म्हणजे तुम्ही मला समजून घ्याल मॅडम? मिस्टर गाडे पाटील, का नाही घेणार मी तुम्हाला समजून? तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. आपली मैत्री माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तेव्हा असं काही झालं तर मी नक्कीच तुम्हाला समजून घेईन. आणि मुळात असं काही कशाला होईल. आणि तुमच्या मित्रालाही सांगा, अजिबात काही लपवून ठेवू नकोस, सगळ्यांना खरं सांगून टाक. जो विश्वास मिस्टर गाडे पाटलांवर दाखवला तो सिद्धूवर दाखव. हॅलो मिस्टर गाडे पाटील, तुम्ही काही म्हणालात का? नाही नाही नाही, काही नाही काही नाही. थँक्यू सो मच. ठेवतो मी. ठेवा. मला समजून घ्या म्हणे. मिस्टर गाडे पाटील, तुमच्यासारखा इतका चांगला माणूस कशाला कुणाला फसवेल आणि समजून घ्यायची वेळच कशाला येईल. काही पण. काय करतो तू? आरती, या गोष्टीची सवय करून घे बाई आता. दळवींच्या घरी जेवायला बोलवायची हीच पद्धत आहे. हा? आई आई अगं आई, काय काय म्हणजे काय? हा, व्यंकीचं लग्न झालं म्हणे. आणि मला कसं कळतं? मला कसं कळतं फोनवर? काय हे? मला मान्य आहे तो रक्ताचा मुलगा नाहीये, पण ह्या घरात राहतो ना तो. हा, म्हणजे माझा भाऊ झाला ना, बहीण आहे ना मी त्याची. मग करवली नको होती तुम्हाला लग्नामध्ये? हा, लग्नाला बोलवलं नाही, पूजेला बोलवलं नाही, काय पद्धत आहे काही? अहो, त्यांचं लग्न अचानक झालं ना, आणि नीट स्वागतही करता नाही आलं आम्हाला. आणि पूजेचं म्हणाल तर घरच्या घरी लगेच ठरवली आम्ही पूजा. ठरवली? खरंय ग बाई, खरंय, ठरवून टाकली हो ना. एक सोडून 3 सुना आहेत ना आता घरामध्ये, म्हणून सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतला. वंस हा, विचारलं नाही ह्या वंसला. मी आई म्हणते ते खरंय, सगळे तुझे लाडके, मी तेवढी तोडकी. अगं ताई, नमस्कार करते. हा हा ठीक आहे. एक मिनिट, खाली बस खाली बस. तू फुलवाली ना, मग तुला एवढे जड कानातले सोन्याचे ते पण कसे काय परवडतात का? अगं मंगल थांब. मी दिलेत ते तिला, लग्नाची भेट म्हणून दिले. हो का? बघू मग मला. अगं मंगल, हळू बाळा, काय करतेस? तिच्या अंगावर एकही सोन्याचा दागिना नव्हता, म्हणून आपल्याकडून दिलंय तिला ते. तुला आवडलंय ना, मग आपण तुलाही करू. हो, खरंच देशील? आपण असे नको हा. चांगली ठसठशीत दे. जाऊया आपण बाजारात, चल. अगं आत्ता नाही, म्हणजे पुढे मागे पैसे साठवून करू. हो, नंतर. तोपर्यंत तर बघते. हा काय लगेच लांब कशाला जातीयेस? मी काय लगेच घेऊन जात नाहीये, बघतीये फक्त. ताई, हा ताई, ते कसं आहे, ज्याचे दागिने त्याच्या अंगी आणि ज्याचे जोडे त्याच्या पायातच शोभतात ना. काय म्हणायचंय तुला? म्हणजे सासूरवाशीन कशी सासरीच शोभते ना, असंच म्हणतात ना आई? बरोबर, असंच. बरोबर, हेच. हा, वंस, अगदी वेळेवर आलात हं तुम्ही. नाही म्हणजे मी जेवायला लगेच वाढते तुम्हाला. चला जेवायला. बरोबर बरोबर. चल चल बाळा, ये. चल चल जेवूया, ये. मी इन्कम टॅक्स ऑफिसर देवेंद्र पत्की.
अहो टेन्शन घेऊ नका, मी श्रीकांतचा जुना मित्र आहे. श्रीकांतच्या बहिणीने बोलावलं म्हणून आलो. ओ हॅलो, प्लीज कम. नाही बस. थँक्यू. ॲक्च्युली तितकंच महत्त्वाचं काम होतं म्हणून बोलवलं तुम्हाला. ओ रिअली? असं काय महत्वाचं काम आहे? हे तुला समजलं का रे? संतोष सरांच्या घरी एक सॉलिड प्रकरण घडलंय. अरे बुवा काय सांगतो काय? अरे कसली सनसनाट बातमी मिस केली आहे तू. ते गावात उत्सव झाला होता बघ, त्या उत्सवात संतोष सरांच्या बहिणीच्या गळ्यात कोणीतरी मंगळसूत्र घातलं आणि निघून गेलं. आता संतोष सर आणि त्यांचे घरचे त्या माणसाला शोधतात. काय सांगतो का बुवा? हे जरा विचित्र प्रकरण आहे. अरे विचित्र म्हणजे ह्यांचे घरचे सगळे विचित्रच आहेत. म्हणजे बघ ना, संतोष सरांना जेव्हा अवॉर्ड मिळाला होता तेव्हा सगळ्यांना कळालं की यांचे वडील रिक्षा चालवतात. म्हणजे ऑफिसवरून घरी यायचं आणि लिस्ट काढायची कोणी बांधलं आणि तुक्के मारत बसायचे. काय चाललंय? गप्पा? दुसऱ्यांच्या घरातल्या चर्चा चकाटा पिटताय. कामं नाहीत तुम्हाला काय रे? दुसऱ्यांच्या घरातल्या विषयांची चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. कळलं ना? हो हो. कळलं? चला निघा, चला. जानू, जानू, आय एम बॅक. जानू. शयन आलास तू? काय करेक्ट टायमिंग वर आलास. चल मला तुला एक गोष्ट दाखवायची. जानू पण मी ये आत्ताच तर. आलोय. ये तर जयन. जानू काय करते? हे बघ. खीर. वाव. Smells nice. एक मिनिट थांब. आता ही टेस्ट कर आणि मला सांग कशी झाली येते. आता जानू तुला तर माहितीच आहे ना, मी बाहेरून आल्यावर जोपर्यंत फ्रेश होत नाही तोपर्यंत मी काहीच खात नाही. मी नंतर खाते. जयंत ऐक तर. जयंत ऐक ना, मी काय म्हणते, तू तुझ्या हाताने खाऊ नकोस, मी तुला भरवते, मग तर झालं. चल बस आता इथे बस. ओके. वाव, छान झाली खीर जानू. मला तर वाटतं तू एक कुकिंगचं ना फारच मनावर घेतलंस. हो मग जयंत, मला ना हे असे रोज नवीन नवीन पदार्थ करून तुला खायला घालायला खरंच खूप आवडतं. आणि त्याशिवाय गार्डनिंग पण आहे, मग माझं मन अगदी छान रमतं. बरं जयंत ऐक ना. पण जानू स्विमिंग विसरू नकोस. हो जयंत, आहे माझ्या लक्षात. बरं एक विचारायचं होतं. म्हणजे काय आहे ना, वेंकी दादाचं नुकतंच लग्न झालंय. घरातले सगळेच आरतीला भेटलेत, पण आपण त्यांना भेटलोच नाही आहोत. तर मी काय म्हणत होते, ज्या दिवशी तुला सुट्टी असेल त्या दिवशी आपण त्या दोघांना भेटायला जाऊयात का? नाहीतर तुला जर वेळ नसेल तर मी त्यांना इथेच बोलावू का? चालेल? जयंत, अरे जयंत. जयंत सावकाश. हे घे पाणी घे. बरं वाटतंय? त्यांना घरी बोलवायचंय. हो, म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की आपण त्यांना डिनरलाच बोलवूयात ना, आणि मग त्या दिवशी ते आपल्याकडेच थांबतील. म्हणजे कसं त्यांचा छान असा पाहुणचार करता येईल.
कारण एकतर ते 2-3 तास प्रवास करून येणार, मग असं लगेच कसं त्यांना घरी पाठवून द्यायचं. तर बोलवू त्यांना, चालेल? आणि तुला तर माहिती आहे वेंकीदादा माझ्यासाठी किती स्पेशल आहे. आणि आता त्याच्या आयुष्यात त्याला समजून घेणारी, त्याचं मन ओळखणारी कोणीतरी व्यक्ती आली आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ही गोष्ट मला छान पद्धतीने सेलिब्रेट करायची आहे. म्हणून म्हणते, बोलवूयात का त्यांना प्लीज? का जानू, का? मी तुला जितकं तुझ्या फॅमिलीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय तितकी तू त्यांच्या अजून जवळ जातेस. आणि त्यात तो वेंकी. जयंत, कुठे हरवलास? मी काहीतरी विचारते तुला. बोलवू का त्यांना इथे? हां, ऑफकोर्स. थँक्यू सो मच. बरं, आता मला माझी एक गोष्ट परत दे. कोणती गोष्ट? जयंत, अरे असं काय करतोयस? वेंकीदादाने दिलेली चमकी मी तुला दिली होती ना, ती तुझ्याकडे आहे. ती आता मला परत दे. म्हणजे कसं आहे, वेंकीदादा आपल्याकडे येणार आहे, ती चमकी जर मी घातली तर त्याला बरं वाटेल ना. जयंत, हो, देतो मी. बरं आता जाऊन पटकन फ्रेश हो. मी बाकीची तयारी करून घेते. ताटं घेतेस ना? हा. आरती, झालं का ग पुसून? हा. होत कसं येईल? हे बघ केवढे चिकट डाग दिसत आहेत मला. तू इथे पुसलंच नाहीयेस, इथे पण नाही पुसलं, वरवर अगं पुसतेयस. मंगल, नाही केलंय तिने स्वच्छ. आणि आता खाऊन झालं की पुन्हा एकदा हात फिरवेल. नाही आई, अगं आई, ते आजपासून मी दुकानावर गेलं तर चालेल काय? नाही म्हणजे सकाळपासून आई तिकडे एकटी हो. नाही चालणार. म्हणजे अगं लग्न आत्ताच झालंय ना तुझं? हा झालंय ना, मग लगेच कशी जाशील कामावर? आईला विचार ना काय करायचंय, कसं करायचंय. आईकडनं शिकून घेतल्याशिवाय तुला येईल का सांग मला. वीणा खूप मदत करत असते तिला, तसं आता तुलाही शिकून घ्यायला हवं ना. लगेच काही जायची गरज नाहीये. हा पूज जरा हे बघ. आई जाऊ काय? हो, जा ना. अगं आपल्या घरात प्रत्येकाला स्वतःच्या पद्धतीने काम करायचं स्वातंत्र्य आहे बघ. आणि कसं आहे, वीणा आणि मी कामं वाटून घेतली, पुन्हा एकावर ओझं होत नाही ग. भार येत नसला म्हणून काय झालं? भार हलका तरी झाला असता ना. आता ही पण रोज सकाळी उठून सिंचनासारखी कामाला जाणार. रात्री लवकर ये, हा? नाही का ग? होय. अहो आई तसं नाही, मी म्हणत होते की घरचं समजा काम करून मग मी जाते दुकानावर. अरे वा, मग तर काही प्रश्नच नाही. काय ग वीणा? आणि विनाताई सांगतीलच की मला. हा ना विनाताई? आई पण ते मंगलताईंना चालेल काय? मला विचारण्याचं का नाटक करतेयस? मगाशी सांगत होते तर ऐकलं नाहीस ना. आणि आता आईने सांगितलंच आहे तुला जा म्हणून, मग निघा. माझ्या मेलीचं काय? घरासाठी जरा चांगल्या 2 गोष्टी सांगितल्या तर मलाच टोमणे मारतायत. अगं मंगल, काय बोलतेस? वंच तसं नाही, पण आता माझी आणि आईंची कामाची घडी बसलेली आहे ना. हा, तर तुम्ही म्हणताय तर वरची कामं करून घेऊ आम्ही तिच्याकडनं, नाही का? तसंही ती आता बाहेर जाणार, पैसे कमवणार, गृहिणी थोडीच आहे ना ती. जाऊ दे तिच्या कामाला. म्हणजे मी नुसती गृहिणी आहे असं म्हणायचंय का तुला? आहातच ना मग. नाही म्हणजे मी पण गृहिणीच आहे. तर कसं आहे, ती बाहेर जाते, पैसे कमवते, बाहेर चालू असलेलं काम सोडून घरात थांबणं योग्य नाही ना. बरोबर. वीणा, मी फोडणी घालते आमटीला, तू पटकन बाई चटणी कर. हो, तू ये जरा वीणाकडून शिक. इतकी सुंदर चटणी बनवते ना वीणा, खरं तिच्या हाताची चव कशाला नाही. ही आरती आल्यापासून तिचं जरा जास्तच कौतुक होतंय. आई बाबांनी स्वतःची खोली काय दिली, हिला घरातलं कामही फारशी सांगत नाहीयेत, आणि वर हिच्या समोर माझा अपमान करतायत.
मी सुद्धा बघतेच ना आता ही कशी काय कामाला जाते ते. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जमा करा. सभा छान झाली पाहिजे, गर्दी आली पाहिजे बऱ्यापैकी. लक्ष. पप्पा मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल बोल. बस. बरं झालं तू आलास, तुलाच बोलावणार होतो. सभेची सगळी जबाबदारी तुझी आहे, लक्षात आहे ना तुझ्या? हो. आपली इमेज परत नीट करायची ही शेवटची संधी आहे. फ्लेक्स लावा, बॅनरबाजी करा, वाटेल तेवढा खर्च होऊ दे, पण सभा 100 नंबरी वाजली पाहिजे. काय करा, फक्त बॅनरबाजी करा आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करा. आमचे काय प्रॉब्लेम्स चालले आहेत याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. संतोष दादा, अरे तू इथं कशाला? पण मी तुमच्याकडे तक्रार करायला आलोय. तक्रार? हा, कसली तक्रार? दादा तू बस ना. तक्रार बोला. हो, तुम्ही आमचे नेते आहात ना. मोठ्या विश्वासाने आम्ही मत तुम्हाला देतो. कशासाठी देतो? आमच्या आया बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी तुम्ही घ्यावी म्हणून. पण तुमचं लक्षच नाहीये, मग आम्ही तुम्हाला मत का द्यावं? काय अहो कशाबद्दल बोलताय? काय कळेल असं सांगा ना आम्हाला. हां, ते सांगायचं राहिलंच, सांगतो. आपल्या देवीचा उत्सव होता. हे तुला समजलं का रे? संतोष सरांच्या घरी एक सॉलिड प्रकरण घडलंय. अरे बुवा, काय सांगतो काय? हे कसली सनसनाट बातमी मिस केली आहे तू. तर गावात उत्सव झाला होता बघ, त्या उत्सवात संतोष सरांच्या बहिणीच्या गळ्यात कोणीतरी मंगळसूत्र घातलं आणि निघून गेलं. आता संतोष सर आणि त्यांचे घरचे त्या माणसाला शोधतात. त्या दिवसापासून माझी बहीण त्या निनावी माणसाचं मंगळसूत्र गळ्यात घालून फिरते. सगळीकडे छितू होते आमची. तर तुम्हीच सांगा, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी कुठे जावं, कुठे न्याय मागावा? संतोष दादा हे सगळं सांगण्यासाठी का आलाय इथे? काय गरज होती हे सगळं पप्पांना सांगायची? तुमच्या प्रभागातल्या एका मुलीच्या संदर्भात दिवसाढवळ्या अशी घटना घडते, मग त्याची जबाबदारी तुमची नाही का? बरं, माझ्या बहिणीचं जाऊ दे, पण त्याच दरम्यान आपल्या देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा हरवलं, ते पण तुम्हाला शोधता आलेलं नाही. मला तर वाटतं प्रभागाचं सोडा, तुमचं तुमच्या घरात सुद्धा लक्ष नाहीये, म्हणून तुमच्या मुलाचे फोटो पेपरमध्ये छापून देतात. बस. ऐकून घेतो म्हणून काही बोलशील तो? हो, तसं नाही हो, वैतागलोय मी, काय सांगू तुम्हाला. अहो, जिथे जावं तिथे माझ्या बहिणीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राची चर्चा आहे. काय म्हणावं? एक तर आपलं गाव केवढंच एवढंच, तिथे बातमी पसरायला वेळ लागतो का? आणि तोंड धरणार तरी कोणाचं? म्हणून आणि न्याय मागायला मी कोणाकडे येणार? तुमच्याकडेच येणार ना. मग हे बघा, तुमचा राग समजू शकतो आम्ही, पण तुम्ही काळजी करू नका. पप्पांना नेहमीच जनतेची काळजी राहिली आहे आणि त्यांच्या जबाबदारीपासून ते कधीही हात झटकत नाहीत. आणि तुमच्या बहिणीला ते न्याय मिळवून देणारच. आणि ज्याने कोणी तुमच्या बहिणीसोबत हे कृत्य केले आहेत त्याला लवकरात लवकर पप्पा शोधून काढतील. तुम्ही प्लीज काळजी करू नका. संपतराव जिंदाबाद, संपतराव जिंदाबाद, आणि पाटलांचा विजय असो. काय झालं जयंत? आम्हाला बघून आश्चर्य वाटलं. तुला जानूला चमकी द्यायची आहे ना?
तिचा लाडका भाऊ येणार आहे ना, आणि त्याला किती बरं वाटेल ना. जान्हवीने त्यांनी दिलेली ती धमकी घातली तर. 1 मिनिट, पण तो देणार कुठून? याने तर ती धमकी तोडून मोडून टाकली आहे ना. नुसती मोडली तर काय होणार आहे? तर जान्हवीच्या मनात तिच्या लाडक्या भावासाठी जे काही प्रेम आहे, ज्या काही फिलिंग्स आहेत, त्या थोडी ना जाणार आहेत. वेड्या बहिणीची वेडी माया. पण 1 मिनिट, लक्षात आहे ना तुमच्या, वेंकी हा काही फक्त जानूचा भाव नाही. रिमेंबर? तो कोणाचा तरी बालपणीचा मित्र पण आहे, है ना? आठवतं जयंत? एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? आणि आणि इथे काय करताय तुम्ही? का आलाय तिथे? चल मी इथे कसे काय आलात? चला निघा इथून, निघा इथून, माझ्या घरातून निघा. हो, आम्ही जाणारच आहोत, पण वेंकीचं काय? हा, तुला चालणार आहे का तू इथे आलेला? सांग जय, वेंकी इथे आलेला चालेल ना तुला? हा जयंत, सांग मला, चालणार आहे का तुला? चालणार आहे? हा, चालेल ना? चालेल का नाही? सांग ना, सांग मला, सांग. चालेल ना? चालेल ना तुला? अरे काय विचारतो आम्ही? चालेल ना? चालेल ना? सांग ना रे जयंत, चालेल ना? चालेल ना? नाही, मी असा काही होऊ देणार नाही. मी त्या वेंकीला माझ्या घरी कधीच येऊ देणार नाही. आयुष्यात कधी कामं केलीयेत? एवढी सगळी कामं लावलीत मला. आय, बालदी जड, कपडे जड. आता या आरतीलाच कपडे धुवायला लावते. मला सांगते ना, जा कपडे धुवा. आता बघ काय करते ते. माझंच काय, पुढचे 4 दिवस कामाला जाऊ शकणार नाहीस. दाखवते तुला.
आरती आरती ऐक ना अगं ते लचक भरली मला मी ते कपडे धुताना कसं काय अगं काय आता काय जाऊ दे झालं ऐक ना जरा कपडे धुवून टाक ना मला धुते तुम्ही आराम कर हा मी पडते आई 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 काही गरज नाही, तू कपडे धुवायचे, मी धुते, तू जा कामावर. अहो आई त्यात काय एवढं, मी धुवून घेते मग जाते कामावर. अगं एकदा म्हटलं ना जा कामावर, मी कपडे धुईन. पण आई हे बघ सासूचं ऐकणार नाहीयेस का? रागवे ना मी. बरं ऐक, आज मी कपडे धुते, उद्या तू धु, ठीक आहे? बरं आहे. जा सांभाळून. आई आई ग आई 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 काय झालं पडला तुम्ही आई काय झालं काही कळलंच नाही ग. तुम्ही हाताला लागलं की काय अरे देवा ही आरती पडायला हवी होती हे काय होऊन बसलं आई अगं कसं पडलीस तू कळलं नाही ग, पाय पाय सटकला. हो का मी धरते ये इकडे हात लावू नका मला. नाही हळूया हळूया. सांभाळून धर जरा तिकडनं मनगटावरच एकदम जोर आला ग. विजय असो. शांत व्हा, शांत व्हा. बघा, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमच्या बहिणीला म्हणजे भावनाला न्याय नक्की मिळणार. येत्या काही दिवसात तुमच्या बहिणीच्या म्हणजे भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्या माणसाला मी दळवी कुटुंबासमोर उभा करेन. पण तुम्हाला नाही जमलं तर? अरे तुमच्या भावनाची संपूर्ण जबाबदारी माझी. ही तिचं लग्न लावून देईन. थँक्यू. तुमचे आभार कसे मानू. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. आवाज आला जानू. जयंत आशीर्वाद आहे, देयाईचा आशीर्वाद आहे बघ तुझ्यावर. हा इंकी, माझी आरती कशी आहे र? बरं म्हणतोय. बर कुठे चाललास तू? हा कुठे चाललास? तो आणि आरती दोघं छोट्या बहिणीकडे चाललाय. ही धाकल्या बहिणीकडे जाणार आहेत. बर बर नीट जा, सावकात जा पोरा. हा सावकात जा.
हा नेतो तुम्ही पण चौकात जा म्हणत्या चल येंकी निघतो बर का. जयंत जयंत उठ ना. जयंत काय झालंय तुला? जयंत डोळे उघडणार आहे. जयंत अरे असं काय करतोस? उठ ना जयंत. पाणी जयंत 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 उठणार आहे. जयंत 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 असं काय करतोय? उठ ना जयंत. उठ उठ. जयंत जयंत काय रे असा कसा पडलास तू? जानू मला खूप गरगरतंय ग. मला काहीच कळत नाहीये. जानू मी लॅपटॉप ठेवून उठलो आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अंधारी झाली. मग मी कसा काय कोसळलो मला कळतच नाही. त्यानंतर पुढे काय झालं मला आय कांट रिमेंबर. काहीच आठवत नाहीये जानू. काय रे जयंत असं कसा तू? हे सगळं ना तुझ्या कामाच्या स्ट्रेसमुळे होतंय. त्याचं टेन्शन घेतलंयस ना म्हणून होतंय. बरं तू नाही त्याचा असं शांत बसून राहा. मी ना तुझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते. हा आणि मग आपण लगेच डॉक्टरांना फोन करू. आलेच मी. जानू प्लीज तू प्लीज कुठे नको जाऊस. मला सोडून तू कुठेच नको जाऊ जानू. मला खूप अनइझी फील होत आहे. बरं ठीक आहे. तू एक काम कर. तू उठून ना बेडवर बस. ये उठ. सावकाश ये इथे. बस इथे बस. थांब. टेकून बस. सावकाश. हा खूप दुखतंय का ग? बरं वाटतंय ना नक्की तुम्हाला? अगं हो ग बाळा किती काळजी करशील. खरं सांगताय ना का आम्हाला बरं वाटावं म्हणून सांगताय? अगं नाही बस बस बस. खरंच कमी आलाय दुखायचं आता. तरी बरं झालं हाड नाही मोडलं. नाही म्हणजे अगं आई हळू चालायचं ना ग. एकदम घसरून पडलीस लागलं. नाही बरोबर आहे तुझं. माझंच जरा चुकलं लक्ष न देता जरा. पण आता बरं वाटतंय मला. तुम्ही काळजी करू नका. हा मी हो आलेच. धरू मी तुला? नको ग बाळा मी ठीक आहे. सांभाळ. धरायचं ना जरा तिला. काय तू ऐक लक्ष्मी तुला याचा बाऊ करून चालणार नाहीये. खानावळीत पोळ्या लाटायला जावंच लागणार आहे. भाऊजी आज घरी लवकर कसं काय आलात? अरे तू आई आता नक्की बरं वाटतं ना? नाही आता ठीक आहे.
काही नाही अरे ते कपडे धुवायला गेलत्या तिथं पाय सटकून पडल्या. नाही काही नाही, आता तिने औषध लावलं, आता बरं वाटतंय मला. हो बरं बरं बरं. डॉक्टरकडे नाही नाही नको नको. अरे बरं बरं आहे, कमी दुखतंय आता. ते राहू दे. तू मला सांग, तू अचानक कसा आलास इतक्या लवकर? हा. तुम्ही दोघं जानूच्या घरी जाणार? आता का नाही जाणार? अरे होय होय, नाही आम्ही काय कुठे जाणार नाही, आधीच तुम्हाला लागले. अगं असं काय करताय, जाऊन या दोघं. व्यंकी भाऊजी, तुम्ही दोघे जानूकडे जा. मी आहे ना इथे आईंची काळजी घ्यायला. अगदी बरोबर बोलते, गुपचूप दोघं जा. मी ठीक आहे रे. बरं मला सांग, तू जानूला फोन केला? हो, तुम्हा दोघांना असं अचानक बघून तिला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल. जाऊन या तुम्ही. जयंत काय झालं? कसलं एवढं कामाचा स्ट्रेस घेतलंस तू? हे बघ, तू ना सगळं माझ्याशी शेअर करू शकतोस. हा बरं, आता आता तू आराम कर, मी इथेच आहे तुझ्या सोबत. जानू, मी पण काय मुहूर्त निवडला ना, हे असं आजारी पडायचं. जानू साहेब, आराम करून कसं काय चालणार, झोपून कसं काय चालणार? जानू, व्यंकी दादा येणार आहे, आपल्याला तयारी करायची आहे. चल जानू, आपण तयारी करूया. काय करतोयस तू? वेडा आहेस का? तू एवढ्या त्रासात असताना मी कसं कुणाला घरी बोलवेन? हे बघ, व्यंकी दादाला घरी बोलवायचा प्लॅन मी कॅन्सल करते. माझ्यासाठी आता सगळ्यात जास्त तू महत्वाचा आहेस. तू ना इथे शांतपणे आराम कर, मी तुझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते, त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही. आलेच हा मी. माय लवली स्वीटहार्ट, आता तू स्वतःहून प्लॅन कॅन्सल केलायस. आता काय व्यंकी दादा नाही यायचं इथे? हं?